नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहत आहे नोकरी अपडेट बाय जयेश. तर मित्रांनो, कालपासून म्हणजे 12 ऑगस्ट 2026 पासून आपण प्रश्न घेण्याचे ठरवलेले होते करंट अफेअर्सचे, जे डेली बेसिकवर राहणार आहे. जे डेली जे करंट इव्हेंट राहतील त्यावर राहणार आहे. तर ते उपयुक्त असे एम-पी-एस-सी राज्यसेवा गट ब, गट ग, तसेच तलाठी, क्लर्क, पोलीस भरतीसाठी, आरोग्य विभाग भरतीसाठी, जलसंपदा आणि इतर TCS मार्फत असो किंवा एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात येणारे एक्झाम असो, या सर्वांसाठी उपयुक्त म्हणजे असे जे करंट अफेअर्स आहे, जे आपण घेणार आहे. काल आपण 20+ क्वेश्चन्स घेतले होते. आता आपण टोटल 25+ क्वेश्चन्स घेण्याचा ट्राय करणार आहे. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर. तर पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने गोवर्धन योजनेसाठी किती रुपयांची तरतूद मंजूर केलेली आहे? केंद्र सरकारने म्हटलं आहे 15,000 कोटी, 18,500 कोटी, 23,731 कोटी आणि 30,000 कोटी. तर उत्तर आहे मित्रांनो सी ऑप्शन, 23,731 कोटी. एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर गोवर्धन योजनेचा उद्देश जैविक कचऱ्यापासून बायोगॅस, CBG, ठीक आहे, आणि सेंद्रिय खत निर्मितीला चालना देणे हा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, फायटर कॉम्बॅट लीडर FCL, ज्याला आपण म्हणतो FCLचं जे पूर्ण रूप आहे फायटर कॉम्बॅट लीडर FCL कोर्स पूर्ण करणारी भारतीय हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट कोण ठरलेली आहे मित्रांनो? तर अवनी चतुर्वेदी आहे, मोहना सिंह आहे, भावना कुंटा आहे, ठीक आहे, शिवानी सिंग आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भावना कंठ. तर याचं एक्सप्लेनेशन आपण पाहून घेऊ. भावना कंठ यांनी FCL कोर्स पूर्ण करून हा महत्त्वाचा विक्रम केलेला आहे. भावना कंठ यांनी FCL कोर्स पूर्ण करून महत्त्वाचा विक्रम केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, एक्झरसाइज पीच ब्लॅक 2026 मध्ये किती देश सहभागी झाले आहे? तर मित्रांनो 19 देश जे आहे ते सहभागी झालेले आहे. किती देश? 19. तर याचं एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर पीच ब्लॅक हा ऑस्ट्रेलियाचा नेतृत्वाखाली होणारा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आहे. पीच ब्लॅक हा काय आहे? आंतरराष्ट्रीय ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखाली होणारा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4, ट्रिब्युनल्स रिफॉर्म्स बिल 2026 मध्ये कोणती संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे? नॅशनल ज्युडिशियल कमिशन, नॅशनल ट्रिब्युनल्स कमिशन, नॅशनल लीगल सर्व्हिस कमिशन, सेंट्रल ट्रिब्युनल ऑथॉरिटी. तर याचा ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, नॅशनल ट्रिब्युनल कमिशन. न्यायाधिकरणाचा प्रशासन व कार्यपद्धती सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही प्रस्ताव संस्था आहे. ठीक आहे. ट्रिब्युनल रिफॉर्म्स बिल 2026 मध्ये नॅशनल ट्रिब्युनल्स कमिशन ही संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. नेक्स्ट, 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या मिसा ॲग्रीमेंटमध्ये कोणते 3 देश सहभागी झालेले आहेत? ऑप्शन आहे सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की, त्यानंतर इराण, इराक, सौदी अरेबिया, पाकिस्तान, UAE, कतार, पाकिस्तान, UAE, कतार, त्यानंतर तुर्की, इराण, पाकिस्तान. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे सौदी अरेबिया, पाकिस्तान. ठीक आहे, सौदी अरेबिया, पाकिस्तान. 7 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या मिसा ॲग्रीमेंटमध्ये सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की या 3 देश सहभागी आहे. हा करार प्रादेशिक सुरक्षा सहकार्याशी संबंधित असतो. 6वा प्रश्न मित्रांनो, भारतीय भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर यांना कोणते प्रतिष्ठित पदक मिळाले आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे डायरॅक मेडल हे पदक दीपक धर यांना मिळाले आहे. दीपक धर हे काय आहे? सैद्धांतिक भौतिक शास्त्रातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, रुसुला ग्रिसिओ पुरपुटा ही नवीन मशरूम प्रजाती भारतातील कोणत्या राज्यात आढळली? महाराष्ट्रामध्ये, गोवामध्ये, मेघालय व पश्चिम बंगालमध्ये, आसाम व सिक्कीममध्ये, केरळ व कर्नाटकमध्ये. योग्य उत्तर आहे मेघालय व पश्चिम बंगाल येथे. ठीक आहे, मेघालय व पश्चिम बंगाल. ही नवीन ओळखली गेलेली मशरूम प्रजाती मेघालय व पश्चिम बंगाल या 2 राज्यात नोंदवण्यात आलेली आहे. रुसुला ग्रिसिओ पुरपुराटा अजीबच नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8, फुलकारी ही पारंपरिक भरतकामाची कला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. तर फुलकारी ही पंजाबच्या पारंपरिक लोककलेतील प्रसिद्ध भारतकाम शैली आहे. प्रसिद्ध भारतकाम काय आहे? शैली आहे. प्रश्न क्रमांक 9,
उजानी रिझर्व्हरमध्ये आढळलेला इन्व्हेसिव्ह सुकरमाऊथ कॅटफिश मूळचा कोणत्या प्रदेशातील आहे? आफ्रिका, दक्षिण अमेरिका, युरोप, दक्षिण आशिया. योग्य उत्तर आहे दक्षिण अमेरिका. त्यानंतर एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर सुकरमाऊथ कॅटफिश ही भारतातील काय स्थानिक प्रजाती नसून दक्षिण अमेरिकेतील इन्व्हेसिव्ह स्पेसीस आहे. इन्व्हेसिव्ह स्पेसीस आहे. 10 नंबर, थोटी जमातीला कोणत्या श्रेणीत वर्गीकृत केले आहे? अनुसूचित जातीमध्ये म्हणजे SC मध्ये केलं आहे की पार्टिक्युलरी वेलनरेबल ट्रिब्युनल ग्रुप. त्यानंतर विमुक्त जमात, भटक्या जमात. योग्य पर्टिक्युलरली उल्नरेबल ट्रिबल ग्रुप PVTG यामध्ये या श्रेणीत वर्गीकृत केले आहे थोटी जमातीला. थोटी जमात ही विशेषत असुरक्षित आदिवासी समूहामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर 11 नंबर, 13 ऑगस्ट रोजी कोणता दिवस पाळला जातो? 13 ऑगस्ट रोजी कोणता दिवस पाळला जातो म्हणजे आज कोणता दिवस पाळला जातो? तर जागतिक अवयवदान दिन. जागतिक अवयवदान दिन. वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे चा उद्देश काय आहे? अवयवदानबाबत जनजागृती करणे. हा सुद्धा प्रश्न येऊ शकते. 13 ऑगस्ट रोजी अवयवदान दिन साजरा करण्यात जातो. याचा उद्देश काय आहे? तर अवयवदान करणे, अवयवदान करणे, अवयवदान जनजागृती करणे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, जागतिक हत्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 12 ऑगस्ट रोजी. जागतिक हत्ती दिन 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हत्तीचे संरक्षण होणे, अधिवास आणि मानव हत्ती संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, हत्ती दिन. ठीक आहे. भारतातील प्रोजेक्ट एलिफंटची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? भारतातील प्रोजेक्ट एलिफंटची सुरुवात 1992 मध्ये झाली. 1992 मध्ये प्रोजेक्ट एलिफंटची सुरुवात झाली. भारत सरकारने हत्तीच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट एलिफंट 1992 मध्ये सुरू केला. 1992 मध्ये प्रोजेक्ट एलिफंट भारत सरकारने सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताने स्थापित नॉन फॉसिल फ्यूल पॉवर कॅपॅसिटी किती GW टप्पा ओलांडला आहे? तर योग्य उत्तर आहे 300.50 GW इतका काय टप्पा ओलांडला आहे? 300.50 GW. भारताची नॉन फॉसिल एनर्जी कॅपॅसिटी 300.50 पेक्षा पुढे गेली आहे असून 2030 पर्यंत किती जाण्याची शक्यता आहे? किती जाण्याचे लक्ष्य आहे? तर 500 GW जाण्याची लक्ष्य. ठीक आहे, लक्ष्य आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन, UCI परास्पोर्ट डेन्मार्क ग्रँड प्रिक्स मध्ये भारतीय पॅराक्लिट्सने किती पदके जिंकली आहे? 8, 10, 12, 15. योग्य उत्तर आहे 12. 12 पदके जे आहे ते UCI पॅरास्पोर्ट डेन्मार्क ग्रँड प्रिक्स मध्ये भारतीय पॅराक्लिट्सने 12 पदके एकूण जिंकलेली आहे. त्यामध्ये डेन्मार्कमधील ओडेन्स येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय क्लेसने एकूण 12 पदके जिंकलेली आहे. केंद्र सरकारने पब्लिक मोबाईल ॲप्लिकेशन्स विरुद्ध कारवाई करत किती मोबाईल ॲप्स ब्लॉक केल्याची माहिती समोर आलेली आहे. केंद्र सरकारने ठीक आहे किती काय आहे ब्लॉक केलेले आहेत म्हणते. प्रॉब्लेमॅटिक मोबाईल ॲप्लिकेशन्स विरुद्ध कारवाई करत किती मोबाईल ॲप्स ब्लॉक केल्याची माहिती आपल्याला दिसून आलेली आहे, समोर आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 3718. 3718 इतक्या ब्लॉक केलेल्या आहे ॲप्स. ज्या ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये असते इलिगल ॲप्स किंवा इतर जे कामाच्या नाही आहे ते भारत सरकारने केंद्र सरकारने 3718 इतक्या ॲप्स ब्लॉक केलेल्या आहेत. केंद्राने समस्यात्मक धोकादायक मोबाईल ॲप्लिकेशन विरुद्ध कारवाई केलेली आहे. हे अतिशय चांगली बातमी आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, 2026 मध्ये एक्झरसाइज स्पीच ब्लॅक कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे? भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान. ऑस्ट्रेलिया याचं उत्तर आहे. स्पीच ब्लॅक हा रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स चा प्रमुख बहुराष्ट्रीय एअर कमबॅक एक्झरसाइज आहे जे ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केलेला आहे. त्यानंतर पीच ब्लॅक 2026 मध्ये भारताने कोणता लढाऊ विमाने सहभागी केली? तर याचं योग्य उत्तर आहे रेफेल. रेफेल याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. भारतीय हवाई दलाने प्रथमच रेफेल एअरक्राफ्ट सह पीच ब्लॅकमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर 19 पीच ब्लॅक 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने किती रेफेल विमाने पाठवली? आता किती रेफेल विमाने पाठवली? तर याचं योग्य उत्तर आहे 4. भारताच्या कॉन्टिजेंटमध्ये 4 रेफेल फायटर्स आणि C-17 एअरक्राफ्ट होते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18, पीच ब्लॅक 2026 मध्ये भारताने कोणता लढाऊ विमाने सहभागी केला? रेफेल. भारतीय हवाई दलाने प्रथमच रेफेल एअरक्राफ्ट हा प्रश्न आपण पाहिला होता सह पीच ब्लॅकमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19, पीच ब्लॅक 2026 मध्ये भारतीय हवाई दलाने किती रेफेल हा सुद्धा आपण प्रश्न पाहिलेला आहे, डबल झाला प्रश्न. त्यानंतर पीच ब्लॅक 2026 मध्ये भारतीय कॉन्टिजेंटमध्ये कितीपेक्षा अधिक एअर वॉरियर सहभागी झालेले आहे? एअर वॉरियर्स पीच ब्लॅकमध्ये 2026 मध्ये भारतीय कॉन्टिजेंटमध्ये सहभागी झाले आहेत 120. उत्तर काय आहे? 120. भारताने 120 पेक्षा अधिक एअरक्राफ्ट
या सरावात सहभागी केलेला आहे 120. पीस ब्लॅक 2026 हा कोणत्या प्रकारचा सराव आहे? बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव. बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव. या सरावात विविध देशांची हवाई दल कॉम्प्लेक्स एअर कॉम्बॅट स्केनेरीजमध्ये प्रशिक्षण घेतात. त्यानंतरचा प्रश्न 22. 13 ऑगस्ट 2026 रोजी तमिळनाडूने किती नवीन मौसवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 97 मध्ये. आपण कालसुद्धा हा प्रश्न पाहिला होता. हा आणि अशा टाईपनं मौसवर आधारित होता. तुम्ही कोणता ते एकदा नक्की पाहून घ्या. 12 ऑगस्ट या दिवशीची सिरीज व्हिडिओ 12 ऑगस्टचा व्हिडिओ पाहून घ्या. 13 ऑगस्ट 2026 रोजी तमिळनाडूने 97 नवीन माऊसवर स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. 97 हे लक्षात ठेवा. चेन्नई येथे 97 नवीन माऊस करण्यात आले असून त्यातून 67,452 कोटींचे गुंतवणुकीची कमिटमेंट केलेली आहे. 67,452. तमिळनाडूच्या या 97 माऊस मधून किती गुंतवणुकीची कमिटमेंट करण्यात आलेली आहे? 67,452. आता या 97 माऊसमधून 67,452 कोटी गुंतवणुकीची कमिटमेंट करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या 27 माऊस या एकूण इन्व्हेस्टमेंट कमिटीमध्ये 67,452 कोटी गुंतवणुकीची केलेली आहे. पाहिलं आपण. त्यानंतर 13 ऑगस्ट 2026 रोजी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया DCCBI च्या चेअरपर्सन म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न. 13 ऑगस्ट 2026 रोजी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया DCCBI च्या चेअरपर्सन म्हणून मीनाक्षी लेखी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मीनाक्षी लेखी यांची DCCBI च्या चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 25. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतातील हत्तीला नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेले आहे? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. 2008, 2010, 2012, 2015. योग्य उत्तर आहे 2010. भारतीय हत्तीला 22 ऑक्टोबर 2010 रोजी नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर असा सुद्धा प्रश्न येऊ शकते. नॅशनल हेरिटेज ॲनिमल म्हणून भारतीय हत्तीला ठीक आहे कोणत्या रोजी घोषित केल्या गेलेले आहे? तर 22 ऑक्टोबर 2010. तर मित्रांनो, आपण 25 प्रश्न पाहिले. 25 प्रश्नाची एकदा झटपट रिव्हिजन, क्विक रिव्हिजन आपण पाहून देऊ. गोवर्धन 23,731 कोटी. ठीक आहे. त्यानंतर भावनाकंठ FCL पाहिला आपण. पीच ब्लॅक ऑस्ट्रेलियामध्ये. दीपक दर डिरॅक मेडल. त्यानंतर आहे फुलकारी पंजाब. वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे कधी होता? 13 ऑगस्ट रोजी. वर्ल्ड एलिफंट डे 12 ऑगस्ट रोजी. प्रोजेक्ट एलिफंट 1992 आपण पाहिलं. नॉन फॉसिल कॅपॅसिटी किती होती? तर 300.50 GW इतकी होती. त्यानंतर मीनाक्षी लेखी DCCBI चेअरपर्सन झाल्या होत्या आणि त्यांची नियुक्ती आता केलेली आहे. हे होती झटपट रिव्हिजन. तर मित्रांनो, आपल्या असेच डेली करंट अफेअर्सची सिरीज चालू राहतील. आज आपण 25+ क्वेश्चन्स पाहिलेले आहे. डेली आपल्या यूट्यूब चॅनलवर 25+ क्वेश्चन डेली करंट अफेअर्सवर चालू राहतील, जे तुम्हाला सर्व एक्झामसाठी महत्त्वपूर्ण राहतील. ठीक आहे. कोणती चूक आढळल्यास तुम्ही कमेंट करून मला चूक सांगा. त्याच्यावर सुधार करण्याचा योग्यपणे करणारच आहे. ठीक आहे. आणखी कोणता प्रश्न तुमच्या मनात असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.